छत्तीसगड आणि मध्य प्रदेशच्या सीमेलगत असलेला महाराष्ट्रातील एक जिल्हा अशी गोंदियाची ओळख आहे। भंडारा जिल्ह्याचं विभाजन होऊन गोंदिया हा स्वतंत्र जिल्हा स्थापन करण्यात आला। फारसा चर्चेत नसलेला जिल्हा तरीही राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात मोठे नेते गोंदियाना दिलेत। सध्याचे केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री प्रफुल्ल पटेल याच जिल्ह्यातले। जिल्ह्यात 4 विधानसभा मतदारसंघ आहेत। गोंदिया, आमगाव, तिरोडा आणि मोरगाव अर्जुनी यांचा समावेश त्यात आहे। मुख्य लढत ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपा यांच्यातच पाहायला मिळेल। त्यासाठी दोन्ही पक्षांकडून तयारी सुरू झाली आहे। आमगाव विधानसभा क्षेत्रात भाजपचा प्रभाव दिसून येतो। इथे महादेवराव शिवणकर यांनी भाजपचा गड चांगल्या पद्धतीने हाताळलाय, त्यामुळेच इथली भाजपा मजबूत स्थितीत आहे। त्यात गोरेगाव मतदारसंघ देखील भाजपानं काबीज केला होता। मुळातच गोंदिया जिल्ह्यात जनसंघाची परंपरा आहे, त्यामुळे हा नेहमीच भाजपा बहुल भाग म्हणून ओळखला जातो। पण लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल निवडून आल्यामुळे विधानसभा निवडणुकीत भाजपासमोर राष्ट्रवादीचं कडवं आव्हान असणार आहे। गोंदिया विधानसभा क्षेत्रात सध्या काँग्रेसचे गोपाल अग्रवाल हे आमदार आहेत। खरं तर हा मतदारसंघ यापूर्वी शिवसेनेकडे होता। 2 वेळा शिवसेनेचे रमेश कुथे यांनी इथून प्रतिनिधित्व केलं होतं। पण गेल्या विधानसभा निवडणुकीत गोपाल अग्रवाल यांनी हा शिवसेनेचा किल्ला काबीज केला। मतदारसंघात असलेल्या जनसंपर्कामुळे अग्रवाल यांनी यंदाही निवडणूक लढवण्याचा मानस व्यक्त केलाय। गोंदियामधूनच बच्चू कडू प्रणित प्रहार या संघटनेच्या कार्यकर्त्यांनीही आपले उमेदवार उभे करायचं ठरवलंय। गरिबी हटाव हा त्यांचा नारा आहे। या निवडणुकीमध्ये गोरगरीब आणि जनतेच्या सर्व शासनाच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचण्याकरिता या निवडणुकीच्या रिंगणात आम्ही उतरणार आहोत। तिरोडा मतदारसंघ आतापर्यंत अनुसूचित जातींसाठी राखीव होता। इथे आमदार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप बनसोड। पण पुनर्रचनेनंतर हा मतदारसंघ खुला झालाय। तरीही उमेदवारीच्या शर्यतीत दिलीप बनसोड पहिल्या क्रमांकावरच आहेत। त्यामुळे आता इथल्या निवडणुकीकडे सगळ्यांचेच डोळे लागलेत। मोरगाव अर्जुनी हा मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी राखीव झालाय। हा मतदारसंघ याआधी लाखंदूर विधानसभेत गणला जात होता। इथून नाना पटोले हे काँग्रेसचे माजी आमदार प्रतिनिधित्व करत होते। सध्या काँग्रेस पक्षाचे रत्नदीप दहिवले हे युवा उमेदवार इथून निवडणूक लढवण्यास उत्सुक आहेत। दहिवले हे गोंदिया जिल्हा परिषदेचे सदस्यही आहेत। गोंदिया जिल्ह्यातील 2 खुल्या जागांसाठी काँग्रेस पक्षातून बंडखोरी केलेले नाना पटोले निवडणूक लढण्यास सज्ज झालेत। एवढंच नव्हे तर त्यांनी त्यांच्या ओबीसी छावा संग्राम परिषदेचे 4 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवणार असल्याचं निश्चित केलंय। त्यामुळे अनेक ठिकाणी रंगतदार सामना होणार हे निश्चित। ज्या पद्धतीने या जिल्ह्यातला विकासाचा बाऊ करण्यात आला तसा कुठलाही विकास या जिल्ह्याचा झालेला नाही। निसर्गाने भरपूर नैसर्गिक संपदा त्या जिल्ह्यात दिली, पण त्याचाच खऱ्या अर्थानं वापर होऊ शकला नाही। त्याच्यासाठी खऱ्या अर्थानं राज्यकर्तेच त्याला दोषी आहेत। आणि म्हणून आम्ही आता युवकांची एक चळवळ उभी करून खऱ्या अर्थानं येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत या युवकांच्या चळवळीच्या माध्यमातून सत्ता ताब्यात घ्यायची आणि भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याचा संपूर्ण विकास करायचा असा आमचा मानस आता यावेळेस आहे। गोंदिया लोकसभा निवडणुकीत केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी 2.5 लाखांचं मताधिक्य घेतल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात चैतन्याचं वातावरण आहे। दुसरीकडे भाजपाचा पराभव झाल्यामुळे निराशेच्या गर्तेत असलेल्या भाजपा कार्यकर्त्यांना पुन्हा उभारी घेऊन या निवडणुकीसाठी सज्ज होण्याचं आव्हान आहे। मुंबईहून निखिल वाघसह राहुल अग्रवाल, स्टार माझा, गोंदिया।